हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। परमात्मो मोक्ष संन्यास योगो अर्जुनाक मोक्ष संन्यास योगांतु सर्व सात्विक राजसिक तामसिक गुणत्रयाचे वपास विषय ते सांगतरस येदोळू जल्ललेची सर्वई 17 अध्यायांत कसं सकट सांगला ताजेची ओपा समरायझेशन म्हूण लेखू येतं म्हणून म्हणलेलं आहे. सुरवेकच सांगला या विषयो. तशी आत्ता परमात्मो अर्जुनाक ते त्रिगुण विषयू तो सांगतरस. सुरवेका गुणत्रय विभाग योगान तो सांगला आतोपास त्रैगुण्य मिद्ये विषयो हांग सांगता. तांतु राजस ज्ञान ताम सात्विक ज्ञान म्हळ्यार कसं म्हूण सांगून आत्ता तो तामस ज्ञान म्हळ्यार कसलें म्हूण सांगता. म्हणल्यार सात्विक ज्ञानशील जन सात्विक जन त्यांनी परमात्मा सृष्टीचे सर्व जड चेतन हांगा परमात्मान सृष्टी केलेलं तांत पुरे भेद अस ज्याला रे सर्व जड चेतनांत परमात्मंतर्यामी जावन अस आणि तो एक रूपार अस ज्याला रे ताका सर्वाधार म्हणटाची तो निराधारूय ताका कोणेय आधार नाही तोची सर्वांकय आधार तसले एक सर्व नियामक सर्वोत्तम परमात्मा म्हूण सांगून कोणाक कळटा त्या ज्ञानाक सात्विक ज्ञान म्हूण सांगतात. सांगताची म्हूण म्हणटा आनी सांगता कसं गोष्टय पृथक्त्वेन तू यज्ञानम नाना भावान पृथक विधान म्हूण सांगता. म्हळ्यार खंयची ज्ञान सर्व जीव जडांतो भेद अस म्हूण सांगून तांकां कळटा जाल्यार सर्व जीव जड पदार्थ परस्पर भिन्न जावन आस तांगेल तारतम्य आस सर्वय गोत आस जाल्यार परमात्मा विशयांत सम एक प्रज्ञ तांकां ना सम एक ज्ञान तांकां ना ते ज्ञान राजस ज्ञान म्हणून घेता म्हूण म्हणटा. तशी ते राजस ज्ञान जिवींतू जडचेतनात्मक जिवींतू एका म्हणके एक ना म्हळेल भेद तांकां गोत आस जाल्यार तांकां भगवत प्रज्ञ ना खाली भौतिक जगत्याचे एक ज्ञान तांकां आनी अहम आनी मम म्हळेल मान तांकां गोत आसता ते राजस ज्ञान म्हूण सांगून आनी तांकां एक भक्ती ना अनेक देवांक तांणी आराधना करताची या पळय राजसांगेल गुण राजस जनान तशीची अन्य देवतेंगेर आराधन चड करचे. तशी मागीर आतां कृष्ण अर्जुना लागीं तामस ज्ञाना विशीं सांगता. यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तम् अहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसम् उदाहृतम्. खंयची ज्ञान खंयची एक क्षुद्र विशयूची आमगेले सर्वस्व म्हूण सांगून दाखयता की जावो सुलभ जावन सांगचें जाल्यार खंयची ज्ञान एक जिवाक देव म्हणून विंगडस म्हूण दिसनाशी आपण देव आतां हिरण्यकशिपूलांनी काणी आमी आयकल्यांची पळय तशी तागेल ज्ञानांतू तोची देव म्हणचिशील ताणें ताका देव एकलो विंगडस म्हूण उपचक तयार नाशिल्लो तो. तशी त्या ज्ञानान आमकां तांकां ते मस्त ज्ञान म्हूण लेखता आनी जावन तें अज्ञान तसल ज्ञानाक तामस ज्ञान म्हूण म्हणटाची म्हणटा कृष्ण. म्हळ्यार तामस स्वभावाचे आमगेले एक गूण कसले म्हळ्यार तांणी कसं सकट पळयत आसता पळय तें पुरे तांकां बद्द ताजी पशी एक विंगड परमात्मा तोच बद्द म्हूण म्हळेलें तांणी हो पळयनाची
परमात्मो जीवात्मापशी विंगडूची म्हूण सांगून तांकां गोतना तांणी आत्मो परमात्मो पुरे एकच म्हूण जय जाल्यार म्हणटाची जेवो ह्या प्रपंचांतो परमात्मो सर्वाकय कारण सर्वाकय आधारो परमात्मा निमती छांग पुरे जेवची ह्या पुरे तांणी ओपनाची तशें न्हू ताका अज्ञान म्हूण आमी म्हळ्यार तांणी तें विशेश ज्ञान म्हूण लेखताची तशें न्हू तांकां कसलेंय गोतना कसलेंय ज्ञान ना जाल्यार तांगेल्या मनांत तांणी महाज्ञानी तांकां गोतना ना ते विशयूय ना म्हूण सांगून तांगेल्या मनांत एक भ्रम आसता सर्वय म्हाका गोत्तस म्हूण सांगून ह्या पळय तामस ज्ञानींगेलें लक्षण तांकां कसलेंय एक शास्त्र ज्ञान ना प्रमाणशास्त्र कसलेंय तांणी वाजिल्लें ना तांणी लेखिल्लें तांकां ज्ञान खंयची एक दुःशास्त्र म्हणटात तसलें पुरे वाजूत तांणी आनी तेंची सम्म म्हूण सांगून लेखचें तशी न्ही आगम निगमाचे म्हळ्यार आगम शास्त्राचे कसलें गोतना तांकां वेद ज्ञान न्ही तांकां ना तांगेलें कसं की एक शास्त्र असं दुःशास्त्र म्हणटाची तेच बद्द म्हूण लेखतात तांणी तशें त्या ज्ञानाक तामस म्हणटाची जाल्यार सात्वीक जावका जाल्यार सदा परमात्मा लेख चिंतन आमकां जावका म्हूण अनुक्षण परमात्मा विशया खातीर एक तपन जेवचें पळय म्हाका ते विशीं जावका परमात्मा ह्या विशयी जावका हें आयकुका तें शिकुका हें वाचुका असलें आनी परमात्मा खातीर कसलें आराधन करता त्या विशयान तूं सदां सर्व काळ चिंतन करून आसच्याक तांकां त्या जनांक सात्वीक जन म्हूण म्हणटाची तेची सात्वीक ज्ञानी जावका जाल्यार ताका जडचेतना प्रपंचांतू जडचेतना तातूंय भेद आस ताजे नंतर जडाक नाश आस देहा आसूचे परमात्माक म्हळ्यार बिंब रुपी परमात्माक प्रतिबिंब जावन आशिल्ली जिवात्मा मात्र नाश ना शरिराक पुरे नाश आस म्हूण लेखून परमात्माक घडीक घडीक क्षण क्षणाक कोण स्मरण करतकी ताका सात्वीक ज्ञानी म्हणटाचे तेचे राजस ज्ञानीक जडचेतना जगत्याचे भेद गोतस जाल्यार परमात्मा लेख चिंत्यानंत महिम म्हणटा पळय तें ताका गोतना राजस ज्ञानीक परमात्मा लेख ज्ञाना विशीं कसली चड गोतना शिवाय जडचेतनात्मक जगत्यो तो भिन्न भिन्न जावन आस म्हूण सांगून तो गोतस आनीक होड रजोगुणी लेख होड फॉल्ट कसलें म्हूण ताका मनोनिग्रह उणें नाच म्हूण म्हणीत केलो पंत कसं की एक परमात्माला स्वल्प अनुग्रह आसतना मन स्वाधीन आयलें म्हूण ताका दिसल्यार अनेक क्षणान तागेलें मन खंय वता तशें जावन रजोगुण वचुका जाल्यार मन शुद्ध जावका जाल्यार निरंतर भक्ती जावका तथापि संघा परिवर्तनीय मन शुद्ध जावका जाल्यार कसो करका आसक्ती पुरे सोडका गुणेशु माया रचितोपतावत त्रिगुणात्मक एक जावन आसूचे सात्विक राजसीक तामसीक गुणा निमती जावन माया रचितोपतावत तांणी लिखिल्लें सम म्हूण सांगून सात्विक जनांनी राजसीक जनान तांणी लिखिल्लें सम म्हूण लेखचें तामसीक जनान कसलें वायट आसा तेचे सम म्हूण लेखचें तशें जावन मद्भक्ती योगेन दृढेन यावत रजोन रस्येत तमाकशाक्षायम म्हळ्यार मद्भक्ती योगेन दृढेन यावत परमात्माल वैरी शुद्ध भक्ती कोण दवरनस तांगेलें मन रजोगुणा दुखून मुक्त जाता रजो निरस्येत रजोगुण थंय दुखून धांवता जेवो मुक्त जाता रजोगुण उणी जाता म्हूण सांगून हांगा आचार्य मध्व सांगताचे निजावन पळया हें एक सुलभ रितीन सांगचें कशें म्हळ्यार आतां कसो की एक रोग येयली म्हूण लेखया देहाक ते रोग परिपूर्ण गुण जावका जाल्यार ताजे खातीर आमी कसले की एक चिकित्सा करता आसताची न्हू मेडिसीन घेता आसताची कसलें करताची आतां सान एक वैरल ताप म्हूण लेखया वैरल ताप 4 दीस येता 5 दिसाचो वायद्याचो आसता डॉक्टर सांगत आसता आतां खंयचे नमुने वैरल फिवर आस कितले दीस ताप येता कितले दिसा वखद घेवका जायत तांणी सांगता पळय 5 दीस घेवका तूं वखद इतें म्हळ्यार ह्यो 5-6 दीस आसता ताप तशें जावन 5 दीस पुणी वखद घेवू का चुकूनच म्हूण म्हळ्यार 2 दीस घेताची ताप उणी जाल्ले म्हूण म्हणले कुडले सोडताची मागीर ते कोर्स कंप्लीट जायना केन्ना की वापस ताप आयल्यार त्या वखद पावना वापस स्ट्रॉंग दिवका जाता तशी रोग
गुण जाव का म्हणजे रे ते एक कसं सांगला ताका एक मेडिसिन जो एक चिकित्सा कसं सांगला त्या पूर्ण जाव का त्या पूर्ण जायनातल्या तो रोग वापास येता तशीची मनही पूर्ती स्वाधीन जाव का नानतलं रे बाह्य विषयादिकडे विषयाचे सुखाचे दिकडे मन मत रस्ता तशावन सुवेक मन पूर्ती गेलवो का आम्ही तशी कसं जाऊ का परमात्माला अनुग्रह जाऊ का मन गेलो का ज्याला परमात्माला अनुग्रह जाऊ का परमात्माला अनुग्रह जाऊ का याला रे आम्ही परमात्माली वैरी एक अनन्य भक्ती दवर का तशी तामस ज्ञान म्हळ्यारी तांकां परमात्मो म्हूण एकलो आसता म्हूण तांणी लेखनाची आमीची सर्वश्रेष्ठ म्हूण लेखतात तांणी आनी शास्त्र कसं सांगता ताका विरोध जावन काम करताची तशी तांकां तामस ज्ञानी म्हणटाची तांकां सत्संगाचे व्हॅल्यू गुतना सत्संगांतून नात तांणी सत्शास्त्राचे अध्ययन ताजे पशी फुडें करनाचे तसल तामस सांगेल संग नानतलं री लायक इतक म्हण पुरंदरदासान एक कीर्तनेंत सांगेल व्यर्थवल्लवे जन्म व्यर्थवल्लवे म्हूण सांगून एक कीर्तन आसा तांणी सांगताचे तांणी तामस ज्ञान व्यर्थवल्लवे म्हळ्यार तामस ज्ञान कसले त्या कसलेय प्रयोजना ना तेले व्यर्थ ज्ञान त्या म्हूण सांगून तशी एक सुलभ रितीर सांग जाल्यार रे देहात्म भावाची तामसिकाल स्वभाव म्हूण म्हणटा देहात्म भाव म्हळ्यार आमीची देहाचे आमी म्हूण लेखचे ते तामसिकांगेल स्वभाव तशी तांकां जिवात्म परमात्माल विशयी कसले वचना जाल्यार तांकां एक देहाची सत्य हें जीवन सत्य म्हळ्यार एक नंबिका तांकां निजावन ते देहा विशयी तांकां कसले वचना म्हणत इत्याक म्हळ्यार ते देह आत्मांत फुडें शिलवे पास्टांत शिलवे ना आनी आसतवे फ्युचरांत ते मागीर गुतना आतां हांगा स दिसता म्हणटना जिवात्म तोची ताका कितली की जीव देह जावन वता ते जिवात्मा कितली की देह जावन वता ते देह पुडले शिलय न्ही आनी खंयचे देह येता ते मागीर गुतना जाल्यार तांकां देह सत्य म्हूण तामस जन लेखताची तांकां हे पळय गुतू ना पूर्वजन्म मुखारसून जन्म देव जीव भेद कर्म म्हळ्यार कसले तांकां कसले वचना तांणी जन्म आयलींची चार पाकवादाचे येन प्रकारेण सालम कृत्वा ऋणम कृत्वा बी घृतम पिबेत म्हणून मेळ्ळेल कडेन रीण केल्यार व्हडणी आमी सुखार सुखा तसल जिवन तांगेलें तशी तांकां तांगेल देह सुखांतू आसक्ती तागेल देह तागेल घर तागेल बंधू बांधव तागेल बायल चेडूं तागेल कार्यक्षेत्र तागेल दुड्डू ताण गळसून घेवची संपादना हांतू आसक्ती सुची ताका ताजी पशी वयर एक जिवन आस ताजी पशी वयर एक देव आस देवाला वचचे प्रयत्न करचे ते देवानी मनुष्य शरीर दिलेले कसले वचना ताका तागेले इतले तो तागेले सुखान तो आसक्त जावन आसता तशी जिवनांत कसले एक आधार ना अशी जीवन जायना कोणालय सात्विकू देवू म्हाका आधार म्हूण लेखता जाल्यार राजसिकू तोच ताका आधार म्हूण लेखता तामसिकाक तागेले देह सर्वस्व जावन आसता तशी ते देहच मुख्य म्हूण लेखचे तसल ज्ञान आसा पळय ते तामस ज्ञान म्हणटात ते तुच्छ ज्ञान म्हणटाचे जीव चमकल नंतर कितले आतां देहच मुख्य म्हूण म्हळ्यार तामसीक ज्ञानीक एक उत्तर कसलें म्हूण म्हळ्यार तांकां एक दीस तांगेलें शरीर सोडून जेव तांगेले बंधू बांधवांनी म्हणून प्रिती करता पळय ते शरिरांतून जिवात्म वतना ते शरीर थंय आसता त्या शरीर समजतना हाणें मस्त प्रीती केला घटीमुट्ट देह मेगेले फ्रेंड आले भारी तागेले वयर ताका प्रिती खंयच्या कामाक तो म्हाका पावता म्हूण म्हळेलें तशी बायल भारी चंदी सुंदर देह ती गेले कितले प्रितेचो जीव त्या देहा दुखून भायर चमकले म्हणले नंतर त्या देह जायवे तांकां नाका म्हणून समजतना त्या देहांत तूं आसक्ती री आशिल्ली तांणी जाल्यार मागीर ते देह शाश्वत न्ही म्हणून तांगेले द्रकती देह नाश जाल्यार तांकां वैराग्य येना हें देह शाश्वत न्ही म्हूण म्हळ्यार वैराग्य तांकां तामसी जनाक येना तशी आतां परमात्मो ज्ञानांतुले तीन विध सांगले नंतर आतां कर्मांतुले तीन विध कर्म सांगतो सात्विक राजसीक तामसीक सात्विक कर्म कसले म्हूण कृष्ण आतां सांगता पळयाची नियतम संगरहितम
अरागद्वेषतः कृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. अहंकार ममकार कसले ना संगरहितम तांकां अहंकार ममकार ना अफलप्रेप्सुना फलापेक्षेना अरागद्वेषतः कृतम अरागद्वेषतः कृतम ते कर्मांतू राग म्हळ्यार प्रीती द्वेष म्हळ्यार अपकिर्तींतू द्वेष येवचे पडटा ते किर्तींतू प्रीती कोणेय ते कर्म करतना सत्कर्म केल्ले म्हणून होगळसितना एक संतोष जेवचे जेवो कसलो वायट यो म्हूण सांगून ते गळशिल्यार ते अपकिर्तींतू बेजार जेवचे कसले ना तांगेले मनांतू कसल आसता म्हळ्यार परमात्मान सर्व करची न्हय म्हणटना ते सात्विक मनीसो परमात्मान सर्व करचे कर्ता परमात्म कर्ता कर्तृ परमात्म तशी भगवत कर्तृत्व म्हणटाची कर्तृत्व ते भगवंतालेची म्हळ्यार अनुसंधान तांगेल्या मनांत आसता. भगवदर्पित बुद्धीन शास्त्रविहित आनी भक्तियुक्त जावन आशिल्ले कर्म तांणी करताची ते सात्विक कर्म म्हणून आतां आमकां एक वर्ण आश्रमाक समजावन एक विहित कर्म प्राप्त जाला की ते विहित कर्म भगवदर्पित बुद्धीन केल्ले म्हण जाल्यार ते सात्विक कर्म म्हणून घेता. ते सात्विक कर्मान तू खंयचे रागद्वेष ना कसले फलापेक्ष ना कसले बंधन ना श्रद्धा भक्तीन निर्लिप्ततेन ते कर्तव्य निर्वंचनेर भगवदर्पित बुद्धीन करचे कर्म म्हळ्यार ते सात्विक कर्म म्हणून घेता. श्रद्धेस भक्तेस स्थितप्रज्ञत्वस आनी परमात्माकची समर्पणीय म्हूण सांगून करचे कर्म या सात्विक कर्म म्हणून घेता. ते सात्विक कर्मान तू कसले रागद्वेषांनी नान देखून कर्म बंधनही ना ममकार अहंकार नान देखून फलापेक्ष नान देखून खंयचे एक बद्ध बंधक कर्म नाही. ते श्रद्धा भक्तीन केला निर्लिप्ततीन केला निर्वंचनेन केला भगवदर्पित बुद्धीन केला तसले ते सात्विक कर्म म्हूण गेले. आतां सात्विक कर्म म्हणून घेवका जाल्यार सुरवेक ते कसं कर्म जावन आसता वर्णाश्रम विहित कर्म जावन आसता ताका नियत कर्म म्हणटाची तागेले वर्ण आनी आश्रमाक समजावन करचे कर्म जावन आसता. आतां आमगेले वर्णाचे आराधना आमकां कश्ट आमी आतां ब्राह्मण जावन आसतना ब्राह्मण वर्णाचे आराधन कश्ट सकाळी उठका न्हावका देवाल काम कोरका अन्य कोरका दुसरे प्रति एक नियम एक कट्टुपाड म्हणटा पळय ते ब्राह्मण वर्णाच्यांक चड. तशी अन्य खंयचे वर्णाचे तांगेल कसकी काम करताची सुलभ जाल्यारय तांकां जाय जाल्यार दिला देवान कितली सुखार आसाची जय म्हणून आमी इतले कश्ट भोगचे म्हूण सांगून कसं की खंयची एक धर्माचें काम करचें न्हय आमी खंयची वर्ण आश्रमाचें युक्त काम करचें न्हय आमगेले वर्ण आश्रमा विहित जावन करचे कर्म पळय तेंची कोरका तेंची केले ते जावन कर्म म्हणून घेता. खंयचेय कर्म म्हणून घेवका जाल्यार ते कर्म श्रेष्ठ कर्म म्हणून घेवका जाल्यार तांगेले वर्णाश्रमाचे कर्म करता. इवन आतां ब्राह्मण वर्णाचे कर्म श्रेष्ठ जाल्यार अर्जुनाक कृष्ण म्हणटा पळय तुगेले विहित कर्म कसले युद्ध करचें तूं ब्राह्मणांक गेले बरी हिरान्नांतनी भोंवची न्ही तशें जावन तूं सुरवे युद्ध करी युद्ध कोर न्हू तुगेलें नियत कर्म करी फलापेक्ष कोर नका कसले जाता युद्धा निमित्ती म्हणून त्या फलापेक्ष तुका नाका युद्ध करी फलापेक्ष परमात्माला वैरी सोडी फलाच्या अपेक्षा कोर नका फल परमात्माला वैरी सोडी तो केदन कसं दिवका तुका तें दिता तूं अपेक्षा करूं ना भगवदर्पित बुद्धीन कर्म कोरका ते श्रेष्ठ. आतां ब्राह्मण वर्णाचे कर्म श्रेष्ठ म्हणून म्हळें जाल्यार अर्जुना युद्ध कर म्हूण कृष्ण सांगना आशिल्लो. अर्जुन क्षत्रिय देखून तागेले विहित कर्म युद्ध करचें. तशी तूं तुगेले विहित कर्म करी तुका विंगडाल विहित कर्माचे हुस्को नाका म्हूण विंगडाल धर्म कितें चंद कोरणी आचरण केल्यार तें श्रेष्ठ न्हय म्हूण सांगता तो. तशी खंयची एक वर्णाचें काम केल्लें म्हूण जाल्यार तें तुगेले स्वधर्माक विरुद्ध जावन आसूचें केन्नाय कसलें म्हळ्यार एक कर्म श्रेष्ठ म्हणून घेवपा जाल्यार वर्ण विहित कर्म कोरका विहित कर्म कोर न्हू ताजें फल परमात्माक
अर्पण करता. खंयचे काम करतना 4 जण आमकां वगळसूच्या पुरोची तेदना आमी वगळसील म्हणून संतोष पावची न्ही. परमात्मान आमगेल करीन करयिल्ले हे परमात्माकाची कसं वगळसिला रे मनानची कृष्णार्पण म्हणचे उब्बुना आमी संतोष पावून एक फूल वचूना. परमात्मा तुकाची आहे म्हूण सांगून परमात्माक अर्पण करचे जाल्ले इत्याक म्हूण म्हळ्यार तितली कर्म करईल कोणें आमगे निमित्ती परमात्मानच तशें हांव न्हू. सर्व ते एक सात्विक भक्त म्हळें जन सपळे तांनीच सर्व कर्म परमात्मान आमगेल करीन करयल्या म्हूण लेखून वर्णविहित कर्म करून भगवदर्पित बुद्धीन कर्म करून ते कर्मफलाची अपेक्षा करना नशी सर्व परमात्माक ताजी भारू दितात. सर्व ही परमात्माक अर्पण म्हणून सांगताच. तेदना सर्व कर्म परमात्मान करईल केदन की ते कर्मान येयले प्रतिष्ठा मान एक वगळसिलेले जनान सर्व ते परमात्माक अर्पण वय कित्याक म्हळ्यार कर्म करयले परमात्मा अशी लेखल्यार आमकां कर्मांतो अहंकार ममकाराचे खंयचे बाधा आमकां आसना आमकां बाद आसना खंयचे. तशी ताका प्रिय जावन वचूचे कर्म अप्रिय जावन वचूचे कर्म म्हणूय ना. तागेले जिवनांतू खंयची कर्म वर्णविहित आसा ते मस्त ताका कश्ट जावं ते कर्मा निमती म्हाका मस्त कसले कश्ट मेळटा लेखील कसले मेळना फल तो म्हळ्यार लेखयना न्हू कर्मा फल. तशें जावन ताका प्रिया अप्रिय कर्म म्हणना. आमकां जाल्यार राजस जना जाल्यार ते म्हाका म्हणजे त्या कर्मांनी मिजान जायना बा म्हाका नाका ताजेर म्हाका कसो मेळटा म्हूण आमी सुरवेळ पळयतात. जाल्यार सात्वीक जन तशें न्ही. सात्वीक कर्म म्हळ्यार कसलें सात्वीक जनान करची कर्म म्हळ्यार कसं न्ही तांकां हें कर्म आमी करता आशिल्लीची त्या कर्म आमकां नाका आशिल्लें म्हूण ना. सर्व कर्म वर्णविहित जावन आशिल्ले तांणी कसलेय फलापेक्षा ना अशी निर्वंचनेर करतात सात्वीक जन. तशें जावन ते सात्वीक कर्मीक वग्गी अपरोक्ष ज्ञान जाता. कित्याक म्हळ्यार परमात्माक फलापेक्षा ना अशी कोण कर्म करता तांगेल वयर मस्त प्रीती आसता. तशी सात्विक कर्मीक वग्गी अपरोक्ष ज्ञान जाता. देवूची सर्वोत्तम म्हूण सांगून तांकां गोत आसता. आनी सर्व कर्म करतात तांणी कसले इंद्रियाचे सुखाचे अपेक्षा ना तांकां. इंद्रिय चापल्य रहित जावन इंद्रिय सुखाचे अपेक्षा ना नशी करचे. प्रत्येक कर्मय मिगेले एक तपस्विते म्हूण लेखून ते कर्म करतना आयिल्ले सर्व कश्ट सुख सैसून घेता आनी निश्काम कर्माची मुक्तीक मार्ग म्हूण लेखता. आनी खंयचे वायट उतराक दुख करना. कोण की कसं की म्हाका म्हणलें उलयलें ना दुख ना ताका. हें मनाचें सुख मनाचें दुख्ख हें पुरे तात्कालीक आज वगळसिताची फाय तेगळसिताची हें पुरे आसूचेची म्हूण सांगून खंयचे विशयाक तो दुख्खय करना खंयचे विशयाक तो आशी करना. हे विशय म्हाका सुखाचे हे विशय म्हाका कश्टाचे कसले लेखना. सर्व कर्म परमात्मान म्हाका करता म्हणून नियम प्रेरण केलेले तागेले प्रितीर्थ जावन हांव करतरस. कर्मफलय म्हाका नाका कसलेय नाका म्हूण भगवदर्पित बुद्धीन कर्म तो करता आनी सार्थकता पावता. हें सात्वीक कर्म म्हूण सांगून म्हणून घेता. आतां परमात्मो राजस कर्म कसलें म्हणून सांगता. राजस कर्म यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसम् उदाहृतम्. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुल आयासं तद्राजसम् उदाहृतम्. कर्मफलाच्या अपेक्षेन आपणान हें कर्म करचें आपणाक जावका हें कर्माचें एक किर्ती म्हूण सांगून अहम आनी मम ह्या भावनेन कर्म करता तो राजसी. तो देहदंडन करून घेता ताजे खातीर इत्याक म्हाका मस्त होगळ सुका पुराय जनान हांवें केलेलें म्हूण का मस्त किर्ती येवका हे कर्मांत कोणेय कसले चुकी सोदून काडून नजे मिगेले म्हूण म्हणलेले एक रिती तो राजसी मस्त कश्ट भोगून देहदंडन करून देहा मस्त आयास दिवन कर्म करता तो. म्हळ्यार म्हाका ताजी फलाची अपेक्षा आसा
म्हाका होगळ सुका जेव्हा म्हाका ताजीन सुख मेळका म्हाका अशें जेवका म्हाका तशें जेवका कसं की फला अपेक्षेन कर्म करचें देखून देहदंडन करतना देहदंडन करता तो कसलेच देहदंडन करूं म्हाका सरयना राजसी तशी सत्कर्म करतलो ताणें करचें कर्म दुष्कर्म म्हूण न्ही सत्कर्म करच्या पुरतो राजसी कर्मी जाल्यार ते कर्मा मागशी कसलेय सत्कर्म करो म्हणत पळय देवालय खातीर पुजा आनी दुसरें कसलें कर ताजी मागशी एक ताका आश आसता कसलें म्हाका आमी हें करता म्हाका हाजे निमती अशी सूख जावका म्हणलें एक फलापेक्षेन ताणें कर्म करचें तशी कितली सत्कर्म केल्यार ताणें ते ताजे मागशेक ताणें फलाची अपेक्षा करूं नासता आनी हांव केल्लेली हें म्हूण सांगून 4 जाणां कळका मिगेल निमती जल्ल म्हूण कळका म्हळ्यार किर्तीची अपेक्षा ताका आसता पळय तशें जावन तें कर्म राजस म्हणून घेता ताका एक अहंकार आनी एक ममकार म्हाका अशी फल जेवका आनी हें काम हांव केल्लें म्हूण कळका असले अहम आनी मम आशिल्ले देखून ते राजस कर्म म्हणून घेता आतां आनी केलो पंत राजसी जनांक कसले एक समस्या येता म्हूण लेखया जिवनांत त्या वेळार तांणी परमात्मा लागी म्हाका देवा हांव असले एक व्रत करता असले एक आराधना करता म्हाका हें कश्टा दुखून मुक्त करी म्हूण सांगून मागून घेवन कर्म करतात न्हय फलापेक्षा जालें न्हू तेदना ते सत्कर्माची देवाले प्रिती खातीरची पुजा व्रत आराधना सगळें करताची प्रिती कसली देवाली म्हळ्यार देवा मिगेली कामान तूं संतुश्ट जावका म्हूण न्ही देवा आमी हें काम करता तूं संतुश्ट जावका संतुश्ट जावन म्हाका हें फल दिवका तसल पुरय तशी आनी केल्ले नंतर तें काम हांव केल्लेलें म्हूण सांगून अहंकाराय पावता तो हें राजसकर्मी लक्षण जाता जीवन पुर्ती तागेलें कसं की एक इश्टार्थ सिद्धी खातीर पायीची जिवनांत म्हाका असल सकळ सूख जावका म्हूण म्हळेले अपेक्षे खातीर तो देह दंडन करता मोक्षा एक विशय सोण कळ्ळें ताका तें अपेक्षा ना थंय वतन कसलें सुख त्या ह्या लोकांक कश्ट भोगल्यार व्हडलें त्या लोकांक तूं सूख जावका तसल कर्म हांव करता म्हूण तो लेखना देहदंडन करून कर्म करता जाल्यार तें कर्म ताजी सूख हेंची जिवनांत म्हाका मेळका तसल ताका ताजी अपेक्षा ताका राजसीक तशी फलापेक्षेन ताणें कर्म करचें फलापेक्षेनची ताका किर्ती जावका ताका लाभ जावका तेंचे अपेक्षेन कर्म करचें कर्म करी फलापेक्षा सोडी म्हळ्यार फलापेक्षा सोडचें जाल्यार हांव कसले खातीर कर्म करता हांव कर्म करचेची ताजी उद्देशाची म्हाका फल जाय म्हूण न्हय म्हूण तागेल्या मनांत तशें जावन कर्माचें एक फल मेळका जेव्हा कीर्ती मेळका म्हळ्यार अपेक्षेन भारी आयास भोगता तो भारी श्रम भोगता भारी कश्ट भोगता त्या कर्मांत आनी व्रत इत्यादी करतनाय तशीची फलापेक्षे खातीर अन्न उदक इत्यादी त्याग करता देहदंडन करता जाल्यार ते पुरे करता जाल्यार तो ताका काम क्रोध सोडूं जायना वय मस्त आशा पाश ताका तें जाय हें जाय आनीक दुसरेक त्या आशा पाशाक बद्ध जावन काम्यक कर्म करता तो तशें जावन बहुलायास म्हूण म्हणली पळय हांगा क्रियते बहुलायासम तद्राजसम उदाहरतम म्हणलें कृष्णान बहुलायास म्हळ्यार एक दृश्टांत सांगू येता कसलें म्हळ्यार एकलो हळ्ळीचो ताका कसलें एज्युकेशन ना तो ट्रेनार बसला तागेलो व्हड लगेज एक हांतूळ त्या हांतला त्या पुड्याकारान तशी त्या हांतला भितर पुरे लगेज बांदून घेवन वचचें रात्रीची न्हीद जाताना सोडवाचें सकाळीं वापस ते रोल करतना तातूंत भितर सामान आमगलें सकट दवरून रोल करचें तशी ते एक लगेज व्हड तागेल्या माथ्यार दवरून बसला खंय टिकेट चॅकिंगाचो आयलो ताणें पळयलें की हागेल्या माथ्यार एक लगेज आसा म्हणाल खंय ते कसल्या माथ्यार होवन बसला हांगा तो गोदावरी म्हूण तेदन तो म्हणटा खंय अयो तशें न्ही हांव तो गोदावरल्या ट्रेनांत तें जड जायना माय ताजे खातीर मेगेल न्हू हें हांतूळ मेगेल हांतला भार हांव होवता वापस ते ट्रेनाक बाद दिवचें कसल्याक म्हूण हांव माथ्यार दवरला तो टिकेट चॅकिंगाचो नाना रिती सांगता पळ रे तुगेल भार हें ट्रेन होवता म्हणटा तुगेल्या माथ्यार आशिल्लें भार ट्रेनान होवचें न्हू हें तो गोदावरी तूं कसलें हें जड होवता म्हणून ना कोणाकय मिगेल ती तंत्र जेवचें मिगेल भार हांवें होवचें म्हूण हाका माती समना दिसता म्हूण सांगून
तो टीसी चमकलो. आम्ही तसले जन परमात्मो आमगेल सर्व भार तो होवन घेता. आमगेल सर्व जबाबदार तो होवन घेवन आमकां खंयच्या वेळा कसो दिवका तो त्या दिता जाल्यार आम्ही गोत्तसुनी आम्ही सर्व परमात्माक अर्पण करून बैसनाची. आम्ही आमगेल भार आम्ही होवची करताची. हे अज्ञान जाली न्हय. करयतलई करतलई सर्व परमात्मा म्हणतना सर्व करता न क्रियते त्वम नमामि रमापती म्हणताच आम्ही. तशी सर्व करयतलई तोची सर्व करतलई तोचे म्हूण निश्चिंतन आम्ही आसूं येतशील न्हय. तशी आम्ही सर्व भार होवचे परमात्मा विसरून कशी आसताची म्हणल्यार ते पळय ट्रेन सर्व भार होवता म्हळ्यार विसरून हळ्ळीच्यान मात्र लगीची दवरलेली बरी. आमगेल सर्व भार परमात्मा होवता ता गोतच आमकां खंयच्या वेळा कसा जेवका म्हूण सांगून निश्चिंत रसो येतशील आमी. ते आसनाशी सर्व मी गेले सर्व हांव करचें म्हणलें एक भार आमी दवरून घेवन आसताची. हें राजस. आनी तामस कर्म म्हळ्यार कसलें म्हूण परमात्मा सांगता ते पायते दिसा आमी पळोवया. आज सांगिल्लें एक मोक्ष संन्यास योगाचे त्रिगुण विद्येचे विशय परमात्मान अर्जुना सांगिल्ले. आयच्या दिसांक सांगिल्लस सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.